पण राखी, मी नेहमी असं नोटीस केलंय, की जेव्हा तू घरच्यांबद्दल बोलतेस, तुझा एक टोन डाउन होतो आणि तू प्रचंड इमोशनल होते. आता जर मी तुला विचारलं, की आई-वडील आत्ता असते, तर एक खंत असते किंवा एक रिग्रेट असतं, की शिट मी हे नाही करू शकले. ती काय गोष्ट आहे, की जी आत्ता हवे होते आई-वडील? बिग बॉस मराठीमध्ये होती, फिनाले होतं. त्याच्या अगोदर तो माझा एक्स हसबंड होता. त्याने माझी आईची केअर नाही केली, भरपूर पैसे देऊन गेलेली. त्याने दुसऱ्या मुलीबरोबर खूप उडवले क्लब-व्लबमध्ये. माझी आईचं त्याने केअर नाही केलं. पैसे देऊन गेले की 10 लाख काय झालं की हॉस्पिटलचं बिल भर. पण तो सगळं उडवले, घाण केलं त्याने. माझी आई कोमाला गेली. बिग बॉस मराठी 4 संपलं की मला कळलं की माझी आई कोमामध्ये आहे. मला विसरली ती. मी कधीही विसरू शकत नाही. माझी आई गेली, मेली. एखादं जे मरतं ना, मग परत येत नाही. इतकी पैसे असून माझ्याकडे इतकी पैसे आहेत. माझ्याकडे विला, फ्लॅट, धन-दौलत, मुंबई, कॅनडा, अमेरिका, दुबईमध्ये इतकी आहेत. पण मला नवरा नाही, मला मुलं नाही. लोकं मला सीडी बनवतात, पुढं जायला. मी इतकी चांगली एक छान जेवण बनवते, छान वागते. माझे संस्कार किती छान आहेत. मला का चांगला नवरा भेटत नाही? असे यूज करणार आहे. कुठलीही मुली लग्न नाही करणार. तिला काय माहिती आहे, की हाच आपल्याला धोका देणार. आई सांगत होती, बाबा सांगत मेले. कधी लग्न करणार, मुलं करणार, इतर स्ट्रगल करून अशीच मरणार. अमिताभ बच्चन आज पण स्ट्रगल करतात. आम्ही त्यांना बघतो. मग मला कोण भेटलंच नाही असे लोकं येतात आणि मी काही रिलेशनशिपमध्ये कधी जातच पण नाही. मित्र म्हणून राहतात. पण आपण बघतो कधी माझं मन तिथंच गेलंच नाही. प्रेम करावं. ज्याच्याबरोबर लग्न केलं त्याच्याबरोबर मी प्रेमच नाही केलं. डेट पण नाही केलं. असं डोळे बंद करून लग्न केलं मी आणि डोळे बंद करून घटस्फोट राईट झालं. खूप फायदा उचलला त्याने माझं. कधीच विसरू शकत नाही. माणूस जेव्हा लग्न करतो, एखादा मुलगा त्याला किती 3-3, 4-4 घटस्फोट होतात. त्याला कोणी नाव ठेवत नाही. एखादी मुलगीला झालं की "अय, तिचं झालंय." अरे बाबा, आमच्याबरोबर पण वाईट होऊ शकतं. ठीक आहे, ते झालं. ठीक आहे. पण राखी, तुझे आम्ही नेहमी इंटरव्ह्यूजमध्ये ऐकतो, तू सगळ्यांना म्हणते, की "ये मेरे दोस्त थे, ये मेरे दोस्त थे." हा माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे. पण जेव्हा घरी राखी एकटी बसते, जेव्हा काही नाही, इव्हेंट नाहीये, काही काम नाहीये, जेव्हा घरी राखी एकटी बसते, पहिला फोन राखी कोणत्या मित्राला करते, जेव्हा खूप एकटं वाटतं किंवा तुम्हाला आज खरं सांगू, माझे इतकी मित्र आहेत ना, US, कॅनडा, अमेरिका, हे सगळ्याला माझ्याबरोबर लग्न करायचं. प्रपोज करतात मला, पण मी त्यांना नो सांगते. इतकी छान मुलं, इतकी पैसे, इतकी छान वागणारे, पण त्यांना बायको आहे, 2-2 मुलं आहेत. मी अशी बाई नाही आहे की कोणाचं घर मोडायचं आणि बॉलिवूडमध्ये सगळे दुसऱ्यांचं घर मोडून लग्न केलेत. मी तशी बाई नाही बाई. म्हणून मी हिट आहे हमेशा. कोणाचं घर मोडून तो नवरा मला करायचं, ती बाईची हाय नाही लागणार का मला? त्या त्यांची मुलांची हाय नाही लागणार. दुसऱ्यांचा संसार तोडून मी माझा संसार कसं बनवू शकते? मी नाही मोडू शकत. मी तशी बाई नाही आहे. ते लोकं माझ्यासाठी त्यांच्या बायकोला सोडायला तयार आहे. मी सांगितलं, "नको बाबा, प्लीज. तुम्ही माझे मित्र आहे. जास्त नाटकं केलं, तुम्ही प्रपोज केलं, निघा तुम्ही इथून." मग त्यांना मी ब्लॉक करते. किती लोकांना ब्लॉक केलंय. "अरे, तू इतकी छान मुलगी, टीव्हीवर वेगवेगळी आहे, घरात एकटी अशी शांत आहे." घरात मी एकदम शांताबाई आहे, एकदम शांत. आणि कॅमेरा चालू झाला, की अशी तुम्हाला जशी दिसते. कारण लहानपासून पळून गेली, तेव्हापासून माझा खरा मित्र तो कॅमेरा. ते शिकली आहे मी. राखी, जे आता तू उत्तर दिलंस, की सगळेजण माझ्या मागे लागलेत, पण मी सगळ्यांना नाही म्हणते. कुठेतरी मनात भीती आहे, की हा व्यक्तीही सोडून जाईल, की मी पुन्हा एकदा जीव लावेल, मी पुन्हा एकदा मी प्रेमात पडेल, पुन्हा एकदा माझा वापर करतील आणि प्रेम मला करायचं आहे. खरंच मला असं वाटतं, की मला बी प्रेम पाहिजे, नवरा पाहिजे. घरात एकटी राहते, एकटी झोपते,
एकटी बाहेर जाते. कोणाचा फोन मला यायला पाहिजे माझ्या नवऱ्याचा, "अगं जेवण जेवली का? अगं कधी येणार घरी? आता वाट बघतोय." मी पण माझ्या नवऱ्याला रोज टिफिन द्यायचं मला. तो जाणार ऑफिसला, त्याला टिफिन द्यायचं, त्याचं काळजी घ्यायची आहे. असं मला संसार पाहिजे माझा. पण असे नवरे नकोय ना, की स्वतःची बायको मुलाला सोडून माझ्या जवळ येणार. असे मला नवरे नकोय. ते मी जगू शकणार नाहीये दुसऱ्यांचं हे मोडून. म्हणून बापटला म्हणून मी पसंत केला, की त्याचं डायव्होर्स झालेलं आहे. लग्न नाही. मला कुवारा मुलगा तो बिलकुलच नकोय. मग त्या लग्नानंतर तो सांगणार, "अरे तुझं लग्न पहिला झालेलं असं-असं." हां. मला असा मुलगा पाहिजे ज्याचं लग्न मोडलेलं आहे आणि तो ठोकर खाऊन आलेला आहे पहिला. पण राकेश आला बाहेर तर एकदा कर ना कॉन्टॅक्ट. तू का कमल हसन होतेस? ही इज ममाज बॉय. आई आणि बहिणीचं ऐकणार. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.